जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जू युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने ज्या काही वेगवेगळे अपडेट ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर आताची महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी पवित्र पोर्टल प्रणालीवर जे काही जाहिरातीची प्रक्रिया असेल किंवा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया असेल, तर ते सुरू होण्या अगोदर महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की जे काही नवीन संच मान्यता धोरण आहे, तर त्याच्या अनुषंगाने जो सध्या माननीय कोर्टामध्ये निकाल सध्या लागलेला होता आणि त्या निकालाच्या अनुषंगाने संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरू झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये संच मान्यता धोरणानुसार जे काही ऑलरेडी सध्या जॉईन असलेले शिक्षक आहे, तर त्या शिक्षकांचं अतिरिक्त होण्याचं जे काही प्रमाण आहे, तर ते प्रमाण सध्या बघा प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जे शिक्षक सध्या अतिरिक्त झालेले आहे, तर त्या शिक्षकांचं आधी सध्या जे काही समायोजन आहे रिक्त जागेवर, तर त्या ठिकाणी बघा होणार आहे. त्यानंतर जी काही बिंदू नामावली त्या ठिकाणी अपडेट होईल आणि जी रिक्त असलेली पदं असेल, तर ती पदं आपल्याला कदाचित शिक्षक भरती 2025 मध्ये सध्या पाहायला मिळतील. आता त्या अनुषंगाने ज्या काही प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रिया देखील सध्या बघा इथं सुरू झालेल्या आहे. जेणेकरून ह्या प्रक्रिया होण्यासाठी बघा या ठिकाणी जोपर्यंत ही प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत पुढील पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची जी काही सध्या जाहिरातीची प्रक्रिया असेल, तर ती सध्या या ठिकाणी होणार नाही. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी एक पत्र देखील इथं बघा जिल्हा परिषद जी काही रायगड संदर्भात म्हणजे अलिबागचं इथं 25/11/2025चं हे महत्त्वाचं आणि अति तात्काळ सध्या बघा पत्र इथं इश्यू करण्यात आलं आहे. आता प्रत्येक जिल्हा परिषदने अशा पद्धतीने अति तात्काळ ज्या काही कार्यवाह्या आहेत, तर त्या कार्यवाही सध्या बघा सुरू झाल्या आहेत. हे गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा परिषद रायगडला इथं देण्यात आले. ह्याच्यामध्ये जो विषय आहे तो संच मान्यता 2025 म्हणजे या ठिकाणी 24-25 मधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत अशा पद्धतीने इथं विषय देण्यात आला आहे. आता ह्याच्यामध्ये जे शासन निर्णय आहे, इथं संदर्भ बघा 3 संदर्भ देण्यात आले. शासन निर्णय आहे 15/3/2024. त्यानंतर माननीय शिक्षण संचालकाचं या ठिकाणी जे पत्र आहे, तर ते पत्र देखील आहे 20/11/2025चं लेटेस्ट पत्र आहे आणि 24-25 ची अंतिम संच मान्यता अशा पद्धतीने 3 संदर्भ इथं देण्यात आले. आता याच्यामध्ये बघा सविस्तर इथं म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 पत्र सोबत जोडून पाठवण्यात येत आहे. सन 2024-25 ची संच मान्यता अंतिम झालेली आहे. म्हणजे ज्या काही संच मान्यता आहेत, तर त्या संच मान्यता बघा या ठिकाणी अंतिम स्वरूपात प्रत्येक जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणी आलेले आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की सदर संच मान्यतेनुसार आपल्या गटातील शाळांमध्ये सर्व संवर्गातील पदे या ठिकाणी मुख्याध्यापक असेल, पदवीधर शिक्षक असेल, विषय शिक्षक असेल, उपशिक्षक, अतिरिक्त झालेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजनाची माहिती दिनांक 27/11/2025 रोजी या कार्यालयाकडे सादर करावी. म्हणजे या ठिकाणी 27 तारखेपर्यंत ही जी माहिती आहे, तर ही माहिती सध्या इथं मागवण्यात आलेली होती. आता ह्याच्यामध्ये इथं म्हटल्याप्रमाणे मुख्याध्यापक, त्यानंतर पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक आणि उपशिक्षक असे जे काही सध्या अतिरिक्त झालेले शिक्षक आहे, तर ते नेमके किती आहे, तर ते सध्या बघा त्या ठिकाणी माहिती सध्या मागवलेली आहे आणि त्यांची जी काही कार्यवाही असेल, तर इथं बघा पुढे सांगितले की तसेच समायोजन करताना शून्य शिक्षकीय शाळा तसेच स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक रिक्त पदाचा विचार प्राधान्याने करावा. म्हणजे ह्या ठिकाणी जी काही रिक्त पदं आहेत, तर त्या रिक्त पदाचा इथं बघा विचार होणार आहे. त्या रिक्त पदावर संपूर्ण जे काही या ठिकाणी अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत, तर त्यांचं समायोजन होणार आहे. आता याच्यामध्ये सदर समायोजनाची कार्यवाही करण्यापूर्वी या ठिकाणी माझी मान्यता घेतल्यानंतर समायोजनाची अंतिम प्रक्रिया करावी. ज्या अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार नाही, अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विहित नमुन्यात संवर्गनिहाय समायोजन नंतरची रिक्त पदे म्हणजे या ठिकाणी कंपल्सरी रिक्त पदे वगळून माहिती या कार्यालयाकडे 1/12/2025 रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावी. अशा पद्धतीचं हे पत्र इथं देण्यात आलंय. आता तिथं बघा इथं म्हटलेलं आहे की डिसेंबर 2025 या माहाचे वेतन या ठिकाणी आहरित करताना कोणत्याही शाळेत अतिरिक्त पदावर वेतन आहरित या ठिकाणी होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी. म्हणजे इथं जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया 1/12/2025 पर्यंत या ठिकाणी जी काही कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही सध्या बघा इथं होणार आहे. आता ह्याच्यामध्ये शिक्षकांचे समायोजन आहे, तर ते समायोजन बघा जे ठिकाणी रिक्त जे पदं आहे, तर त्या पदावरती ह्या ठिकाणी होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जी काही संच मान्यता आहे, तर ती संच मान्यता देखील ह्या ठिकाणी सध्या 2024-25 ची संच मान्यता अंतिम इथं झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये टोटल जे काही शिक्षक आहेत, तर ते शिक्षक नेमके ऑलरेडी मंजूर असलेली पदं, त्यानंतर त्याच्यामध्ये कार्यरत असलेली पदं आणि दुसरं म्हणजे रिक्त असलेली पदं. मग ह्याच्यामध्ये परत मग जे काही अतिरिक्त
झालेले शिक्षकांची पदं अशा पद्धतीची जी काही माहिती आहे तर ती संच मान्यतेमध्ये सध्या बघा आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये संच मान्यता आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे 2025ची शिक्षक भरतीची, तर ती आपल्याला 2024-25च्या या ठिकाणी जी काही संच मान्यता होणार आहे तर त्याच्या बेसवर सध्या त्या ठिकाणी होणार आहे. आता याच्यामध्ये जो काही शासन निर्णय आहे संच मान्यतेसंदर्भात, तर त्या शासन निर्णयानुसार जे काही विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे तर त्या पटसंख्येला आधारभूत घेऊन जे काही शिक्षकांची पदं नेमकी त्या ठिकाणी किती रिक्त होतात, किती अतिरिक्त होतात, तर त्याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन जे आहे तर ते कॅल्क्युलेशन करण्यासंदर्भात या ठिकाणी बघा संपूर्ण कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सुरू झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये जोपर्यंत हे संपूर्ण कार्यवाही या ठिकाणी सुरू होत नाही तोपर्यंत बघा संपूर्ण या ठिकाणी अंतिम टप्प्यात आल्यानंतरच आपल्याला पुढील जी काही शिक्षक भरती संदर्भात जी पदं नेमकी किती रिक्त आहे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये तर ते सध्या कळणार नाही. तर सध्या तरी ह्या प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या सुरू झालेली आहे. आता याच्यामध्ये पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन नेमकं कधी सुरू होणार हा प्रत्येक उमेदवारांचा सध्या प्रश्न आहे. कारण आपल्याला माहिती आहे की परीक्षा जी होऊन जवळपास 5 ते 6 महिन्याचा कालावधी इथं झालेला आहे. आता संपूर्ण उमेदवारांचा आपापल्या पद्धतीने स्कोर माहिती आहे, परंतु ह्या ठिकाणी जी काही खरी ओरिजिनल जी काही प्रक्रिया आहे तर ती म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनपासून सुरुवात होणार आहे. कारण रजिस्ट्रेशन करत असताना तुमच्या शैक्षणिक माहितीनुसार त्या ठिकाणी तुमचं जे काही विषय असेल, तुम्ही कोणत्या गटासाठी पात्र आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन होत असतं आणि त्याच्या बेसवर तुमच्या प्रवर्गानुसार ज्या काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सीच्या बेसवर तुमचं पुढचं जे काही सिलेक्शन असेल तर ते सिलेक्शन त्याच्या अनुषंगाने बघा त्या ठिकाणी ठरत असतं. आता ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टलचे रजिस्ट्रेशन असेल तर ते बघा या ठिकाणी लवकरात लवकर सुरू होणं देखील तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून जी काही पुढील प्रक्रिया असेल पवित्र पोर्टल संदर्भात तर ती त्या ठिकाणी बघा संपूर्ण उमेदवारांची झालेली असेल. आता जोपर्यंत रजिस्ट्रेशनला आपल्याला माहिती आहे की बराचसा कालावधी जातो. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मुदतवाढ वगैरे असते, बरोबर. मग त्याच्यात संपूर्ण या ठिकाणी उमेदवाराचं रजिस्ट्रेशन, मुदतवाढ अशा बराचसा कालावधी त्याच्यामध्ये जात असतो आणि त्यानंतरच ज्या काही पवित्र पोर्टलवर जाहिराती असेल तर त्या जाहिराती वगैरे सध्या बघा त्या ठिकाणी येत असतात. म्हणजे बराचसा कालावधी इथं जात असतो. तर पवित्र पोर्टल संदर्भात रजिस्ट्रेशन जे आहे तर त्या रजिस्ट्रेशनला थोडंसं बघा या ठिकाणी उशीर होऊ शकतो. कारण मध्यंतरी जे काही आचारसंहिता आणि जे इलेक्शनचं सध्या वातावरण आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी संपूर्ण जे काही कर्मचारी असेल, अधिकारी वर्ग असेल तर ते सध्या बघा या ठिकाणी एक प्रकारे जे काही प्रशिक्षण असेल, ड्युट्या असेल तर त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. परंतु सध्या तरी घडीला जे काही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन संदर्भात कोणतीही हालचाल सध्या इथं सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त जे काही शिक्षक अतिरिक्त झाले त्या शिक्षकांचं समायोजन संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया अति तातडीने पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना आहे तर त्या सूचना देऊन सध्या प्रक्रिया इथं पूर्ण करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे. आता हे काम जोपर्यंत इथं बघा पूर्णत्वास येत नाही तोपर्यंत पुढील कार्यवाही कदाचित आपल्याला उशिरापर्यंत पाहायला या ठिकाणी बघा मिळणार आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. ह्या संदर्भात अजून काही तुमच्या कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन या ठिकाणी बघा सुरू होईल, परंतु नेमकं कधी तर ते सध्या अजून तरी सांगता येणार नाही. तर सध्या तरी महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.